नमस्कार सगळ्यांना. बघा, फेब्रुवारीचा हप्ता यायला चालू झालेला आहे. आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे फेब्रुवारीच्या हप्त्याची तयारी ते करत होते. ती तयारी आता झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या फोनचे SMS चेक करत राहायचं आहे. फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता तुमच्या खात्यात कधी पण पडू शकतो, लक्षात घ्या. तुम्हाला आता जानेवारीचे सगळे हप्ते मिळाले असतील, जानेवारीपर्यंतचे सगळे हप्ते तुम्हाला मिळाले असतील, तर आता फक्त हप्ता फेब्रुवारीचा राहिलेला आहे ज्यांचा, त्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर खात्यात मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा फोन चेक करत राहा, बँकेत व्यवस्थित चेक करा. बँकेत जाऊन तुम्ही विचारू शकता की पैसे आलेत की नाही. तर बघा, 8वा हप्ता जो आहे तो सगळ्या महिलांना आता मिळणार आहे. महायुती सरकारने जे आश्वासन दिली होती ते सगळे ते पूर्ण करत आहेत. ठीक आहे, बहिणींना पूर्ण त्यांनी जे आहे ते पैसे आता आत्तापर्यंतचे दिलेले आहेत. जुलैपासनं बघा ते आत्ता जर जानेवारीपर्यंत म्हणजे पूर्ण 8-7 हप्ते जे आहेत ते तुम्हाला मिळाले आहेत खात्यात. आता 8व्या हप्त्याची तयारी कंप्लीट झालेली आहे. यादी जी आहे ती तयार झालेली आहे पूर्ण महिलांची. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांची यादी तयार झालेली आहे. त्या बहिणींना आता लवकरात लवकर पैसे खात्यात पडणार आहेत. तर तुम्ही तुमच्या फोनवर लक्ष ठेवा, तुमचे स्टेटमेंट चेक करत राहा, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. तसंच आता काही महिलांचे फेब्रुवारीपासूनचे हप्ते बंद होतील. ते कुठल्या महिला आहेत किंवा का बंद होणार आहेत, त्याची कारणं काय आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे मी. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की नक्की फेब्रुवारीचा हप्ता कधी आणि कोणत्या महिन्यांना मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स आणि महत्त्वाचे अपडेट्स आपण घेऊन येत असतो, जेणेकरून सगळ्या महिलांना जे आहे लाडक्या बहीण योजनेचे नवीन नवीन अपडेट असतात त्या कळत असतात. बघा, आता सगळ्यांना माहिती आहे, ज्या महिलांना जानेवारीपर्यंत सगळे हप्ते मिळालेले आहेत त्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणारच आहे. ठीक आहे, पण त्यातल्या काही महिलांना हप्ता मिळणार आहे, तो का मिळणार नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओमध्ये बघत राहा. बघा, सरकारने केलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी आतापर्यंत सगळे हप्ते क्लिअर केलेले आहेत. आता फेब्रुवारीच्या हप्त्याची जी तयारी आहे ती पण कंप्लीट झालेली आहे, यादी तयार झालेली आहे. तुम्हाला आता लवकरच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत, हे बघा. तसेच मध्ये आलं होतं की काही बहिणी अपात्र ठरणार आहेत किंवा काय, त्यांचे पैसे वापस घेतले जातील असं पण म्हटलं होतं. पण आदित्य मॅडम त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की कुठल्याही महिलांकडून आपण पैसे वापस घेणार नाही आहोत, लक्षात घ्या. पण आता काय होणार आहे, कारवाई नक्कीच होणार आहे. लाडकी बहीण आहेत थेट अपात्र होणार आहे. ते कशामुळे ते बघू आता आपण. काही कारणं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला थेट अपात्र होणार आहात तुम्ही. जरी तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले असतील तरी मात्र यात तुमच्या तपासणीमध्ये जर तुम्ही फेल म्हणजे तपासणीमध्ये तुम्ही जरी सापडलात किंवा तुम्ही अपात्र ठरलं तर तुम्हाला इथून पुढे हप्ते जे आहेत ते मिळणार नाहीत. म्हणजे फेब्रुवारीच्या पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत. आता बघा, लाडक्या बहिणीच्या घरी जर 4 चाकी असेल तर ती बहीण तिथल्या तिथं अपात्र ठरणार आहे. बघा, यांनी RTO कडनं माहिती मागवलेली होती तेव्हाच, मागच्या वेळेस तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे. तेव्हा आता ज्या लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत. त्यांना तिथले तिथे थेट अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे पैसे जे आहेत ते बंद होतील. 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणीची कसून चौकशी होणार आहे, बरं का. म्हणजे घरोघरी अधिकारी येऊन, ठीक आहे, अधिकारी अंगणवाडी सेविका जे आहेत त्या घरोघरी येऊन तुमची तपासणी करतील. तुमच्या 4 चाकी वाहनांचे तुमचे काही कागदपत्र असतील, तुमचं आधार कार्ड असेल ते तुम्हाला मागतील, तुम्हाला ते द्यावे लागेल. ठीक आहे, तुम्हाला चौकशीसाठी त्यांना हेल्प करावी लागणार आहे, लक्षात घ्या. कारण आतापर्यंत जे निकष होते त्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी पण बरेच त्यांनी लाभ घेतलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी सरकारने जी ही जी काय म्हणू आपण मोहीम आहे ती राबवण्यात येणार आहे की प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन चौकशी होईल 4 चाकीसाठी, लक्षात घ्या. आता बघा, तुम्ही म्हणाल की आता ठीक आहे, अपात्र झालं, अपात्र सापडलं, तर तुम्ही त्यांच्याकडनं काय रिफंड घेणार का, की आधी मिळालेले हप्ते त्याचं काय, आधी मिळालेले हप्ते असतील तर त्यांचं काय परत घेणार का? तर असं काही होणार नाही. बघा, स्वतः आदित्य मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे की जरी तुम्ही अपात्र ठरलात तरी तुमच्याकडनं पैसे आम्ही घेणार नाही किंवा आधीचे हप्ते तुमच्याकडनं वसूल केले जाणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींकडनं पैसे परत घेणार नाही आदित्य तटकरेंची त्यांनी हमी दिलेली. बघा, त्यामुळे जरी तुम्ही अपात्रमध्ये आलात तरी तुमच्याकडनं पैसे कुठले वापस घेतले जाणार नाहीत किंवा कुठली दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही. फक्त तुमचे इथून पुढचे हप्ते जे आहेत ते बंद होतील, लक्षात घ्या. म्हणजे फेब्रुवारीपासून जो हप्ता आहे, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला येणार नाही, त्याच्या पुढून कुठलेच हप्ते तुम्हाला येणार, तुमचे हप्ते पूर्णपणे बंद होतील. म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचं तुमचं नावच ते आहे कट होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्या गोष्टी होणार. त्यामुळे जरी तुम्ही अपात्र तरी तुमचे हप्ते बंद होतील, तुमचं नाव कट होईल, लक्षात घ्या. त्यामुळे दुसरं काय होणार नाही, पण तुमचे हप्ते बंदच होणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही तुम्हाला तुमच्या घरी अधिकारी आले, कोणी अंगणवाडी सेविका आले, त्यांना तुम्ही मदत करा, सहकार्य करा त्यांच्या चौकशीमध्ये. जे तुम्हाला कागदपत्र मागतील तुम्ही ते द्या. कारण बऱ्याच बहिणींच्या घरी 4 चाकी आहे तरी पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ते काय म्हणू आपण चौकशी करण्यात येत आहे. ठीक आहे, आता बघा, हे झालं अपात्र बहिणींसाठी. आता काही महिलांना बघा किती रुपये येणार काय येणार सांगतो तुम्हाला, थोडं स्पष्टपणे सांगते की आता ज्या महिलांना बघा, काही महिलांना अजून पण डिसेंबरपासून हप्ते नाही मिळाले, लक्षात घ्या. आता ज्या महिलांना डिसेंबरपासून हप्ते नाही मिळाले त्यांना बघा डिसेंबर प्लस जानेवारी असे तुमचे 2 हप्ते, ठीक आहे, ते 3000 आणि तुमचा फेब्रुवारीचा हप्ता असे 1500.
असे तुम्हाला पैसे मिळणार. ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही आला, डिसेंबरपासून पुढच्या हप्ता ज्यांना नाही आला त्यांना फेब्रुवारी महिन्यात डिसेंबरपासून हप्ते मिळतील. पण त्याचं अजून एक कारण आहे, पैसे येणार पण नाहीत. का? कारण तुम्ही अपात्र ठरलेला असेल किंवा तुमचा फॉर्म परमनंटली रिजेक्ट झाला असेल. तो कशामुळे रिजेक्ट झाला असेल ते मी सांगते मी तुम्हाला. बघा, आता संजय गांधी निराधार योजनेसाठी जी पडताळणी होती ती पण झालेली आहे. म्हणजे निकषात असं होतं की जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कुठल्या अशा योजनेचा लाभ घेत त्याच्यात तुम्हाला 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळते, तर तुम्ही अपात्र ठरता लाडकी बहीण योजनेसाठी. ठीक आहे. पण तरी पण ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांनी पण परत एकदा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. अशा महिला आता योजनेतून बाद झालेल्या आहेत, त्यांची पडताळणी झालेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसतील डिसेंबरपासून, तर तुम्ही एकतर स्वतः पोर्टल चेक करा लाडकी बहीण योजनेचं, किंवा तुम्ही लॉग इन करून बघा की आपलं स्टेटस काय आहे, रिजेक्ट आहे का बाबा, आधी पैसे आले पण आता नाही आले, काय नाही येते, तुमचं रिजेक्ट पण झालं असू शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ते चेक करा. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या कॉलममध्ये जर तुम्हाला येस असेल तर तुम्ही लाभ घेतात ऑलरेडी, त्यामुळे तुमचे पैसे बंद होणार किंवा तुम्ही अपात्र ठरलेले आहात. पण नो असेल तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत राहतील पुढे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट चेक करायची आधी, ज्यांना डिसेंबरपासून हप्ते नाही आले त्यांनी एक गोष्ट चेक करायची, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे तुमच्या अकाउंटला. ती तुमचं स्टेटस आणि तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं कॉलम चेक करायचं आहे. ठीक आहे. येस आहे का नो आहे ते बघायचं. येस असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, नो असेल तर पैसे मिळतील पण फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळतील. ठीक आहे. आता मला कमेंटमध्ये सांगायचं की कोणाकोणाच्या कॉलममध्ये येस आहे, कोणाच्या नो आहे. लक्षात घ्या. नक्की चेक करा, नक्की मला कमेंट करा, म्हणजे कळेल आपल्याला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता पण नाही मिळतं, बऱ्याच महिला ज्यांना जानेवारीचा हप्ता पण नाही मिळाला त्यांच्यासाठी पण त्यांचा पण हप्ता जो आहे तो फेब्रुवारीमध्ये त्यांना फेब्रुवारीसोबत मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका की मला जानेवारीचा हप्ता नाही आला, मी म्हणजे काय रिजेक्ट झाले का वगैरे काही. तर अजून तरी काही असं नाही आहे. सध्या तरी आत्ता तपासणी चालू आहे, त्यामुळे पुढचे हप्ते बंद होऊ शकतात. पण तुम्ही तोपर्यंत फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघा. त्यासोबत तुमच्या जानेवारीचा हप्ता आला तर टेन्शनच नाही, पण नाही आला तर मात्र थोडी चिंतेची बाब आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सारखं कंटिन्यू चेक करत राहा. तुमचं फोन मेसेज काय असेल ते स्टेटमेंट जे काय असेल ते तुम्ही चेक करत राहा, किंवा बँकेत जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार सेटिंग चेक करा, आधार लिंक आहे की नाही बँकेला, आणि असेल तर कुठल्या बँकेला लिंक आहे हे पण चेक करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठली बँक आहे आपली आधार लिंक. पण आधार सेटिंग कधी कधी इनॅक्टिव्ह होऊन जातं. ते इनॅक्टिव्ह झालं तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे ते आधी चेक करा, इनॅक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह असेल तर पैसे येतील, इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला परत एकदा आधार सेटिंग करावं लागणार आहे. ठीक आहे. तसेच तुम्हाला रेशन कार्डशी KYC पण करणं बंधनकारक आहे बघा, कारण ते पण आपण जेव्हा फॉर्म भरत होतो लाडक्या बहिणीस तेव्हा आपण त्याची PDF दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ते अपडेटेड असणं गरजेचं आहे, त्याची KYC करणं गरजेचं आहे. आता तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची जेवढ्या व्यक्तींची नावं तुमच्या रेशन कार्डमध्ये आहेत त्या सगळ्या व्यक्तींची KYC करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी आहेत ते नक्की अपडेट करा. आधार सेटिंग सांगितलं तुम्हाला मी ते करा, आणि चेक करत आहे तुमचं आधार सेटिंग स्टेटस नेहमी काय आहे. कधी कधी इनॅक्टिव्ह होऊन जातो, खूप दिवसापूर्वी केलेलं असेल तुम्ही किंवा काही चेंज झाला आधार कार्डमध्ये तुमच्या, तर ते होऊन आणि आपोआप इनॅक्टिव्ह होऊन जातं. त्यामुळे ते तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन करावं लागेल. त्या 2 ते 3 दिवस लागतात, नंतर तुमचं होऊन जाईल ॲक्टिव्ह. ठीक आहे. ते करून घ्या आधी, बँकेची कामं व्यवस्थित करून घ्या जोपर्यंत बँक चालू आहे 4-5 दिवस. ठीक आहे. शनिवारी परत सुट्टी असेल ती करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.